नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी प्राध्यापक डॉक्टर दत्ताहरी फणराव, श्री आवगी स्वामी महाविद्यालय उदगीर आपल्याशी संवाद साधतो आहे. आपला दी पॉलिटिक्स चॅनलला प्रचंड प्रतिसाद आहे. आज आपण 2013ची दी पॉलिटिकल आयडिओलॉजी ह्या पेपरची प्रश्नपत्रिका अभ्यासासाठी घेतो आहोत. हा पेपर BA सेकंड इयरला होता, थर्ड सेमिस्टरमध्ये, आणि 2013ला हा पेपर आलेला आहे. आणि यावरून आपल्याला आताची प्रश्नपत्रिका कशी येऊ शकते, कारण यातही 40 प्रश्न आहेत, 1 तासाचा वेळ आहे. यातही सगळ्या सूचना तशाच आहेत. ही स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठानेच काढलेली प्रश्नपत्रिका आहे. आणि मग यामध्ये पहिला प्रश्न आहे, आपण अगोदरच्या सेटमध्ये सुद्धा हा प्रश्न मला वाटते अभ्यासलेला असेल. पहिला प्रश्न आहे, राजकीय विचारप्रणाली म्हणजे डॅश डॅशचा संच होय. तर याचं उत्तर आहे पर्याय अ आहे सिद्धांताचा, पर्याय ब आहे मूल्यांचा आणि पर्याय क आहे विचाराचा. तर याचं उत्तर आहे पर्याय क बरोबर आहे, विचाराचा संच होय. दुसरा प्रश्न आहे, व्यक्ती स्वातंत्र्य हा कोणत्या विचारसरणीचा केंद्रबिंदू आहे. व्यक्ती स्वातंत्र्य हा कोणत्या विचारप्रणालीचा केंद्रबिंदू आहे. आणि आपल्याला माहीत आहे की उदारमतवाद हे त्याचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक डी. व्यक्ती स्वातंत्र्य उदारमतवादाचा केंद्रबिंदू आहे. समाजवाद, राष्ट्रवाद आणि वर्तनवाद ही पर्याय चूक आहेत आणि हा पर्याय शेवटचा बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 3 आहे, साम्यवादाची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली. तर साम्यवादाची संकल्पना प्लेटोने मांडली. प्लेटोची साम्यवादाची संकल्पना ही तत्त्वज्ञ राजाला चारित्र्य संपन्न बनवण्यासाठी त्याच्यासमोरची जी संपत्ती आणि कुटुंब, ही जी स्त्री आणि संपत्ती, ह्या दोन्हीचा साम्यवाद त्यांनी सांगितलेला आहे. कारण या दोन गोष्टी व्यक्तीला भ्रष्ट करतात, त्याच्या चारित्र्यापासून विचलित करतात, आणि म्हणून साम्यवादाचा पहिला समर्थक प्लेटो हा आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, फ्रँकफर्ट स्कूल कशाशी संबंधित आहे. याचा पर्याय अ आहे मार्क्सवाद, साम्यवाद, नवमार्क्सवाद आणि उदारमतवाद. तर फ्रँकफर्ट स्कूल ही नवमार्क्सवादाशी संबंधित आहे. यानंतरचा 5वा प्रश्न आहे, बघा 5वा प्रश्न, विचाराचे शास्त्र म्हणजे विचारप्रणाली असे कोण म्हणतो. डी ट्रेसी म्हणतो. आणि डी ट्रेसीवर साधारणतः 2-3 प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये असतात. आणि तो कारण पहिल्यांदा आयडिओलॉजी हा शब्द उच्चारणारा सुद्धा तो डी ट्रेसीचा आहे. त्याच्यामुळं हा पर्याय अत्यंत चांगल्या पद्धतीने करून ठेवायचा आहे. पुन्हा पुन्हा येणारा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक बी हे उत्तर याचं बरोबर आहे. रॉबर्ट ढाल, ॲलन बॉल, डेव्हिड ईस्टन ही सगळी चुकीची पर्याय आहेत. डी ट्रेसी हा विचाराचे शास्त्र म्हणजे विचारप्रणाली असे म्हणतो. त्यानंतरचा 6वा प्रश्न आहे, उदारमतवाद डॅश डॅशचे समर्थन करत नाही. तर उदारमतवाद रूढी परंपरेचे समर्थन करत नाही. पर्याय अ आहे व्यक्ती स्वातंत्र्य, नैसर्गिक स्वातंत्र्य आणि बुद्धिवाद. हा प्रश्न मागच्या सेटमध्ये झालेला सुद्धा आहे आणि अत्यंत महत्त्वाचा आहे, तो डबल सेटमध्ये आलेला आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 7 आहे, साम्यवाद हा समाजवादाचा डॅश डॅश प्रकार आहे. साम्यवाद हा समाजवादाचा क्रांतिकारी प्रकार आहे. पर्याय ब ह्याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8 आहे, रशियन सामाजिक व लोकशाहीवादी पक्षाची स्थापना कोणी केली. ती लेनिननी केलेली आहे. पर्याय ब आहे ख्रुश्चोव, पर्याय क आहे स्टॅलिन, माओ, पण त्याचं उत्तर आहे लेनिन. पर्याय ब हे त्याचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आपण बघू, प्रश्न क्रमांक आहे 9, लिबर या शब्दाचा अर्थ डॅश डॅश आहे. LIBER लिबर या शब्दाचा अर्थ स्वातंत्र्य, उदार, सुसंस्कृत, सरहृदय असा आहे. म्हणून वरीलपैकी सर्व, कारण उदारमतवादाच्या पहिल्याच पेजवर त्याचे सगळे अर्थ समानार्थी शब्द दिलेले आहेत. लिबर हा लॅटिन भाषेतील शब्द आहे आणि त्याचा अर्थ अशा पद्धतीने घेतला जात होता. आणि मग याचं उत्तर आहे पर्याय ड वरील सर्व. प्रश्न क्रमांक 10 आहे, ट्रेसीच्या मते विचार डॅश डॅशवर आधारित असावा, अनुभवमूलक ज्ञानावर आधारित असावा. पर्याय अ ह्याचं उत्तर बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे. पर्याय व्यवस्थेशीर लक्ष देऊन ऐका. साम्यवाद धर्मसापेक्ष आहे, साम्यवाद धर्मनिरपेक्ष आहे, साम्यवादात धर्माला स्थान नाही, समाजवाद धर्मनिरपेक्ष नाही. तर ही सगळी विधानं चुकीची आहेत. पर्याय क हे विधान लक्षात घ्या. साम्यवादात धर्माला स्थान नाही. कारण साम्यवाद हा निधर्मी तत्त्वज्ञान मांडतो. कारण मार्क्सने असं म्हटलेलं आहे की धर्म ही आफूची गोळी आहे आणि म्हणून ते धर्म मानतच नाहीत. साम्यवाद धर्मसापेक्षही नाही. धर्मनिरपेक्षतेमध्ये व्यक्तीला धर्माचं स्वातंत्र्य असते, फक्त राज्याला धर्म नसतो. व्यक्ती धर्म पाळू शकतो. त्याच्यामुळं तेही चुकीचं आहे. समाजवादाशी तर संबंधच नाही. साम्यवादात धर्माला स्थान नाही हे विधान बरोबर आहे. समाजवाद धर्मनिरपेक्ष नाही हे बरोबर नाही. समाजवादामध्ये धर्मनिरपेक्ष असते. प्रश्न क्रमांक 12 आहे, खालीलपैकी कोणाचा समावेश नवमार्क्सवादामध्ये होत नाही.
तर याचं उत्तर आहे ग्रॅम्सी हा 9 मार्क्सवादी आहे, हेबरमास 9 मार्क्सवादी आहे, कार्ल कोर्श हाही 9 मार्क्सवादी आहे. याचं उत्तर आहे एंजल्स हा मार्क्सचा सहकारी आहे आणि मार्क्ससोबत त्याने कम्युनिस्ट मॅनिफेस्टोमध्ये सहलेखक आहे आणि म्हणून हा 9 मार्क्सवादी नाही. तर अशी ही आपण साधारणतः 12 प्रश्न पाहिलेला आहे. यानंतरचा 13वा प्रश्न आहे, द एज ऑफ आयडियॉलॉजी हा ग्रंथ कोणी लिहिला? द एंड ऑफ आयडियॉलॉजी हा ग्रंथ डॅनियल बेलचा आहे आणि तो 1960ला आलेला आहे. तोही त्या ग्रंथावर नेहमी प्रश्न असतात, तोही करून ठेवा आणि याच्यामध्ये कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. द एंड नाही तर हे द एज ऑफ आयडियॉलॉजी आहे आणि हा ग्रंथ फेडरिक एम वॉटकिन्स यांचा आहे. पर्याय क्रमांक अ हे याचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, डॅश डॅश ही विचारप्रणाली कायद्याच्या शासनाचे समर्थन करीत नाही. तर पर्याय अ आहे उदारमतवाद, व्यक्तिवाद, समाजवादचं उत्तर आहे फॅसिझम ही विचारप्रणाली कायद्याच्या शासनाचं समर्थन करत नाही. आलं लक्षात? यानंतरचं प्रश्न क्रमांक आहे 15, धर्म ही जनसामान्यांना दिलेली अफूची गोळी आहे. आपण आताच म्हणलो होतो की मार्क्स हा धर्म ही अफूची गोळी आहे असं म्हणतो. हे कार्ल मार्क्सचं विधान आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे याचं उत्तर आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 आहे, डी ट्रेसी हा विचार डॅश डॅश देशाचा होता, तो फ्रान्सचा होता. डी ट्रेसीसुद्धा आपण बघून ठेवला पाहिजे, तो कोणत्या देशाचा आहे, त्याचं विधान काय आहे, अनुभवमूलक ज्ञानावर त्यांनी कसा भर दिलेला आहे, आयडियॉलॉजी हा शब्द तो सर्वप्रथम उच्चारलेला आहे, या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. यानंतरचा प्रश्न क्रमांक आहे 17, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अविधान आहे उदारमतवादाच्या वेळी इंग्लंडमध्ये व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य होते, हे चूक विधान आहे. उदारमतवादाची उदयाच्या वेळी इंग्लंडमध्ये पोपची सत्ता होती, हे विधान अत्यंत करेक्ट अचूक विधान आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ब, उदारमतवादाच्या वेळी इंग्लंडमध्ये पोपची सत्ता होती. उदारमतवादाचा जनक जे.एस. मिल आहे, ही चूक आहे. उदारमतवादाच्या उदयाच्या वेळी इंग्लंडमध्ये लोकशाही होती, लोकशाही नव्हती. तर पोपची सत्ता होती आणि पोप अत्यंत धर्मांधपणे मोक्षाची पत्रसुद्धा ती विकत होती आणि म्हणून अत्यंत पोप हा धार्मिक धर्मगुरूचं पद आहे आणि पण ते प्रचंड रसातळाला घेत होत आणि विज्ञानाने त्याची मर्यादा सगळी दाखवून दिली होती आणि त्यामुळं त्याच्या विरोधामध्ये 1688ला रक्तहीन क्रांती झाली आणि उदारमतवादाचा उदय झाला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 आहे, राजकीय विचारप्रणाली डॅश डॅश स्वरूपाची असते, गतिमान स्वरूपाची असते, त्याला बघायची गरज. प्रश्न क्रमांक 18चं उत्तर आहे क, गतिमान. राजकीय विचारप्रणाली गतिमान स्वरूपाची असते. प्रश्न क्रमांक आहे 19, राजकीय विधान आहे एका राजकीय सिद्धांताच्या रूपामध्ये उदारमतवाद दोन वेगवेगळ्या तत्वाचे मिश्रण आहे, यामध्ये एक लोकशाही आणि दुसरे व्यक्तिवाद आहे, असे कोणाचे मत आहे? मॅकवर्न. याचं ए पर्याय अ बरोबर आहे. मॅक्सफर्सन, हॉबहाऊस आणि जॉन लॉक ही तिन्ही पर्याय चुकीचे आहेत, पर्याय मॅकवर्ग हे बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न क्रमांक आहे 20, वाद, संवाद, सुसंवाद याचे प्रतिपादन सर्वप्रथम कोणी केले? तर हे आपल्याला पाठ आहे, हे गेलने केलेला आहे. वाद, प्रतिवाद आणि संवाद, आणि मग हे ट्रँगल अशा पद्धतीने व्यक्तीपासून ते पूर्ण राज्यापर्यंत, विश्वात्म्यापर्यंत जात असते, अशा पद्धतीची ती फिगर आहे, ही आपण लक्षात घेतली पाहिजे. यानंतरचा 21वा प्रश्न आहे, रशियातील झारची सत्ता डॅश डॅश स्वरूपाची होती, ती निरंकुश स्वरूपाची होती. पर्याय क्रमांक क ह्याचं उत्तर बरोबर आहे. आपण थोडं फास्ट जात आहोत, सगळे पर्याय मी म्हणून वाचत नाही. प्रश्न क्रमांक आहे 22, उदारमतवादामध्ये मूल्यांचा स्वीकार करण्यात आला आहे लोकशाहीतील मूल्यांचा, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लोकशाहीतील मूल्यांचा. राज्यशाही, महाजनशाही, हुकुमशाही ही चुकीची पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 23. प्रश्न क्रमांक 23 आहे, साम्यवादामध्ये उत्पन्नाची साधने कोणाच्या हाती असतात? ते सरकारच्या हाती असतात. पर्याय क्रमांक ब हे ह्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक अ दिलेला आहे राजकीय पक्ष, पर्याय क्रमांक बी दिलेला आहे समाज आणि पर्याय क्रमांक डी दिलेला आहे राष्ट्रप्रमुख. हा थोडा क्लिष्ट प्रश्न आहे आणि त्या विद्यार्थ्याचा चुकला होता, त्याने ते राष्ट्रप्रमुख लिहिलं होतं, पण ते राष्ट्रप्रमुख हा एकटा नसतो, तर तो पूर्ण सरकार त्याच्यामध्ये सामील असते आणि म्हणून याचं पर्याय हे सरकार बरोबर आहे. एका देशामध्ये साम्यवाद हा विचार स्टॅलिनने कोणत्या ग्रंथात मांडला? प्रॉब्लेम ऑफ लेनिनिझममध्ये मांडला. पर्याय क्रमांक क हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, द एंड ऑफ आयडियॉलॉजी हा ग्रंथ कधी लिहिला? बघा, मी आत्ता सांगितलं होतं तिथं एंड ऑफ द एज ऑफ आयडियॉलॉजी हा ग्रंथ होता तो, तेव्हा मी सांगितलं होतं की द एंड ऑफ आयडियॉलॉजी हा डॅनियल बेलचा ग्रंथ आहे आणि तो 1960 मध्ये लिहिला गेलेला आहे. पर्याय क्रमांक ए, आणि हे मागच्या सेटमध्ये सुद्धा आलेला प्रश्न आहे,
त्याच्याकडे आपण लक्षपूर्वक बघितलं पाहिजे. अशी डबल आलेली प्रश्नही येतात म्हणून त्याला टिक मार्क करून ठेवलं पाहिजे. यानंतरचा 26वा प्रश्न आहे उदारमतवादाचा आधार, सामाजिक स्वातंत्र्य, राजकीय स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य, वरील सर्व. याचं उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न क्रमांक 27 आहे मार्क्सवादाशी सुसंगत विधान कोणते. तर मार्क्सवाद काय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच्याशी सुसंगत विधान कोणतं आहे हे पाहिलं पाहिजे. पर्याय अ आहे राज्य वर्गीय सहकार्यातून निर्माण झाले. अत्यंत चुकीचं विधान आहे. राज्य वर्गीय संघर्षाचा परिणाम आहे हे विधान अत्यंत करेक्ट आहे आणि म्हणून ब हे विधान बरोबर आहे. खालचं विधान बघू आपण. सी काय आहे राज्य उत्क्रांतीपासून निर्माण झाले हे चुकीचं आहे. ड आहे राज्य धर्माची निर्मिती हेही चुकीचं आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब राज्य वर्गीय संघर्षाचा परिणाम आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणते साम्यवादाचे तत्व नाही. ऐतिहासिक भौतिकवाद, वर्गसंघर्ष, अतिरिक्त मूल्य हे साम्यवादाची तत्व आहेत आणि आदर्शवाद हे त्याचं तत्व नाही. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 29 लक्ष द्या. खालील एक भारतीय विचारवंताने उदारमतवादाचे समर्थन केलेलं आहे. गोपाळकृष्ण गोखले आहेत. अरविंद घोष अध्यात्मवादी आहेत. सावरकर हे हिंदुत्ववादी आहेत आणि एम एन राय नवमार्क्सवादी आहेत. उदारमतवादी गोपाळकृष्ण गोखले आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. याच्यामध्ये जोड्या लावा दिलेला आहे. यामध्ये पहिला पर्याय दिलेला आहे गौरवशाली क्रांती. याची प्रिंट थोडी अंधुक आलेली आहे, पण ही सगळी चारही क्रांती आणि चारही क्रांतीची इसवी आपण पाठ करून ठेवली तर हा प्रश्न कवर होतो. वैभवशाली क्रांती 1688ला झाली, तिला रक्तहीन क्रांतीसुद्धा म्हणतात. फ्रेंच राज्यक्रांती 1789 आहे. साम्यवादी क्रांती 1917ला झालेली आहे आणि चीनची क्रांती 1949ला झालेली आहे. त्याचा पर्याय आहे ब हे पर्यायाचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतरचा 31वा प्रश्न आहे मार्क्सच्या मते समाजाच्या संस्कृतीमध्ये परिवर्तन घडून आणण्यासाठी कशाची गरज आहे. पायाभूत आर्थिक परिवर्तनाची गरज आहे, कारण आर्थिक स्ट्रक्चर ही पायाभूत स्ट्रक्चर आहे, पायाभूत संरचना आहे असं मार्क्सने म्हटलेलं आहे आणि म्हणून बाकीचे पर्याय चुकीचे. नवतंत्रज्ञान परिवर्तन, जनसंपर्कातील परिवर्तनाची गरज, पायाभूत आर्थिक स्थितिशीलता नाही, तर पायाभूत आर्थिक परिवर्तनाची गरज आहे. प्रश्न क्रमांक 32 काय आहे बघू आपण. उदारमतवादाचा जनक कोण आहे असं म्हटलेलं आहे आणि आपल्याला हे उत्तर अत्यंत पाठ आहे. याचं उत्तर आहे ड जॉन लॉक. म्हणून पर्याय 4 ह्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 आहे लेनिनने प्रत्यक्ष व्यवहारात साम्यवादी पक्ष हुकुमशाहीचे समर्थन केले. लेनिनने प्रत्यक्ष व्यवहारात साम्यवादी पक्षाच्या हुकुमशाहीचं समर्थन केलेलं आहे. कामगार भांडवलदार साम्यवादी पक्षाचा नेता हे बरोबर नाहीत, साम्यवादी पक्षाची हुकुमशाही आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण पाहू. 34वा प्रश्न आहे माझे मन माझे चर्च आहे असे कोणी म्हटलेले आहे. ते थॉमस पेनने म्हटलेलं आहे. थॉमस पेनचा ह्युमन राईट्स नावाचं ग्रंथ आहे आणि त्याचा प्रभाव आपल्या महात्मा फुल्यांवर प्रचंड आहे. त्यांचा हे विधान आहे हा थॉमस पेन. त्याच्यानंतरचा 35वा प्रश्न आहे बघा, लक्ष द्या. साम्यवादात डॅश घटकाला महत्त्व आहे, आर्थिक घटकाला महत्त्व आहे. आताच या अनुषंगाने प्रश्न अगोदर झालेला आहे. पर्याय क्रमांक क ह्याचं उत्तर आहे साम्यवादात आर्थिक घटकाला महत्त्व आहे. त्याच्यानंतर 36वा प्रश्न आहे हेगलच्या मते द्वंद्वाची प्रक्रिया चरणामध्ये होते. आताच आपण मागं पाहिलेली आहे. वाद संवाद, वाद प्रतिवाद आणि संवाद हे 3 प्रक्रिया आहेत, 3 चरण आहेत आणि म्हणून 1 2 3 4 अशी पर्याय दिलेले असतील. याचं उत्तर 3 हे बरोबर उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे 37वा रीडिंग कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला. हा अल्थुजरने लिहिलेला ग्रंथ आहे. बाकीचे 3 पर्याय चूक. याचं उत्तर आहे पर्याय अ. प्रश्न क्रमांक 38 बघा. प्रश्न क्रमांक 38 आहे डॅनियल बेलने कोणता ग्रंथ लिहिला. याच्यावर बघा 3रा प्रश्न आहे हा. डॅनियल बेलने द एंड ऑफ आयडियोलॉजी हा ग्रंथ लिहिला आणि तो 1960ला लिहिला आहे. पाठ असलं पाहिजे. त्यानंतरचा 39वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती विचारप्रणाली नकारात्मक स्वरूपाची आहे आणि याचं उत्तर आहे आराजीवाद ही विचारप्रणाली नकारात्मक स्वरूपाची आहे. हे सगळे सकारात्मक आहेत. उदारमतवाद, समाजवाद आणि राष्ट्रवाद. तर आराजीवाद ही मागच्या सेटमध्ये सुद्धा हा प्रश्न सगळ्यात शेवटचा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 40 आहे दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आणि हा आपल्या सगळ्यांना पाठ आहे. कार्ल मार्क्सने दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला आणि मी मागच्या ह्याच्यामध्ये हे सांगितलं होतं की दास कॅपिटल या ग्रंथाची सत्ता, कारण लोकशाहीमध्ये पंतप्रधानाची सत्ता एका पक्षाची निवडून आल्यामुळे 5 वर्षे असते. राज्यशाहीमध्ये एखादा व्यक्ती 50 वर्ष जगला तर त्याची 50 वर्ष म्हणजे 25व्या वर्षी त्याच्या हातात राज्य करायला तर 25 वर्षाची सत्ता असते. पण ग्रंथाची सत्ता ही
200-300 वर्षेसुद्धा असू शकते. आणि हे आपण अनुभवतो आहोत की कार्ल मार्क्सचा दास कॅपिटल हा ग्रंथ पूर्ण जगावर मागच्या 200-300 वर्षापासून राज्य करतो आहे. आणि म्हणून दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्सचा आहे. की अशा पद्धतीने आपण 40 प्रश्न शोधून घेतलेले आहेत आणि यातली किती प्रश्न पुनरावृत्ती झालेली आहे ही लक्षात घेऊन आपण लॉजिकली हे प्रश्न समजून घेऊ शकता. अशा पद्धतीचे प्रश्न पुन्हा पुन्हा जे येतात ते अत्यंत महत्त्वाचे असतात. कोणत्याही सेटमध्ये ते असतात आणि म्हणून ती प्रश्न अधिक प्राधान्याने आपण तयार केली पाहिजे. आवाजामध्ये थोडा प्रॉब्लेम आहे, त्याबद्दल दिलगिरी असावी. पण आपली परीक्षा लवकर आलेली आहे हे लक्षात घेऊन हा व्हिडिओ बनवलेला आहे. आपण प्रतिसाद द्याल, सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विद्यार्थी मित्र.